चाणक्य बहुउद्देशीय शिक्षण संस्था जाधववाडी चिकमौत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोण होणार सांगोल्याचा चाणक्य तालुकास्तरीय गणित स्पर्धेचा उद्घाटन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सांगोला पंचायत समितीच्या बचत भवन येथे पार पडला। हा कार्यक्रम चाणक्य बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संतोष आईवळे यांच्या वतीने घेण्यात आला होता। या कार्यक्रमाला पारितोषिक वितरणासाठी सांगोला तालुक्याच्या तहसीलदार बाळूताई भागवत, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे माजी शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर साहेब उपस्थित होते। यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष आईवळे व त्यांच्या शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले असून या कार्यक्रमामुळे सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला आहे। हा कार्यक्रम म्हणजे शाळेचं नाव जिनियस आहे, तर प्राइज वाले नाही तर माझ्या दृष्टीने सगळेच विद्यार्थी जिनियस आहेत। सगळ्यांनी असं समजायला पाहिजे की आपण शाळेच्या नावाप्रमाणेच आपण पण जिनियस असायला पाहिजे। शाळेत नंबर पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला, प्रत्येक पालकांची इच्छा असते की माझ्या मुलांनी पहिल्या 3 नंबरमध्ये यावं किंवा कुठल्या तरी गुड बुक मध्ये किंवा गुड जे काही क्रेडिट मिळतं कुठल्याही म्हणजे स्पोर्ट्स असेल, अभ्यास असेल, त्यातल्या पहिल्या नंबरमध्ये यावं। पण जिनियस स्कूलमध्ये आहे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मी तर म्हणते एक माणूस म्हणून पण आपल्या पाल्यानी नंबर 1 मध्ये असावं ही आजकालच्या पालकांची जबाबदारी आहे। आजकाल आपण बाहेर वातावरण बघतोय, मुलींच्या आई वडिलांना भीती किंवा एक दडपण असतं शाळेत, अगदी लहान मुलींना पण बाहेर पाठवण्यापासून, आणि मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी मुलांच्या पालकांची आहे की आपण त्यांना काही संस्कार देतो किंवा आपला मुलगा पुढे जाऊन कसा एक माणूस बनतो। कुठल्याच आई वडिलाला वाटत नाही की आपल्या मुलांनी चुकीच्या मार्गावर जावं किंवा चुकीचं त्याच्या हातून काही घडावं किंवा बाहेर कुठंही काही वागताना त्याच्या हातून काही घडावं। सगळ्याच पालकांची इच्छा असते की माझ्या मुलाने एक बेस्ट विद्यार्थी, बेस्ट व्यक्ती, बेस्ट मुलगा, बेस्ट पर्सन राज्यातलं, देशातलं असावं। पण काही संगतीचा परिणाम असतो, काही आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम असतो, त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्या जातात। तर विद्यार्थी खूप छोटे आहेत, पालकांनाच मला सांगायचं आहे की त्यांची जबाबदारी आहे की आपल्या मुलाकडे आपण जास्त लक्ष देऊन अभ्यासामध्ये तर त्याला 1 नंबर असायलाच पाहिजे, परंतु त्यांनी आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये ही एक चांगलं व्यक्ती म्हणून त्याला कसं घडवता येईल किंवा त्याला आपण जास्त चांगल्या 4 गोष्टी कशा शिकवू, ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्यापासून कसं परावृत्त करू, याच्यासाठीही तेवढेच प्रयत्न केले पाहिजेत। यांनी आता सांगितलं यशाला कोणताही शॉर्टकट नसतो। तर आजकालचं फास्ट जग आहे, मोबाईलमध्ये फॉरवर्ड करणं, जितकं पटकन गोष्टी अवेलेबल होतात। आई वडिलांची इच्छा असते की जे त्रास आम्हाला झालेले आहेत, ज्या गोष्टी आम्हाला मिळालेल्या नाहीत त्या माझ्या मुलाला मिळाव्यात, ज्या गोष्टीपासून मला दूर राहावं लागलं किंवा आपल्याला शिक्षणामध्ये असेल, आयुष्यामध्ये असेल, बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो आई वडिलांना, तर ते माझ्या मुलाला तो त्रास नको व्हायला, तर आपण त्याच्यासाठी त्यांना प्रत्येक गोष्ट अवेलेबल करून देतो। पण त्यानं जे सांगितलं की यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो, तर तुम्हाला खूप चांगलं व्यक्ती बनायचं आहे, विद्यार्थी बनायचं आहे, नंबर मध्ये यायचं आहे, चांगल्या पोस्टवरती जायचं आहे, तर त्याच्यासाठी शॉर्टकट नाहीये, त्याच्यासाठी कष्टच घ्यावे लागणार आहेत। दुसऱ्यांनी सांगितलं तसं म्हणजे अगदी उत्कृष्ट खूप चांगल्या मेसेजचे वाचनांना दिले, मला 2च ऐकायला मिळाले की मोबाईलच्या जगामध्ये आपण पुस्तकांपासून थोडंसं लांब होत चाललोय, मोबाईल म्हणजे ग्राउंडचे खेळ विसरत चाललोय, मोबाईलवरती गेम खेळायला देतो आपण, मोबाईलवरतीच पिक्चर बघा, व्हिडिओ बघा, सिरीज बघा, व्हॉट्सअप बघा, फेसबुक बघा, इंस्टाग्राम बघा, हे छोट्या छोट्या मुलांनाही कळतं असतात। तर आपण त्याच्यामुळे काय होतंय, पुस्तक वाचन आणि जी आपली संस्कृती आहे, ग्राउंडचे मैदानी खेळ असते, त्याच्यामुळे आपली मुलं तिथपासून थोडेसे दूर जायला लागले। मग त्याचा परिणाम काय होतोय, त्याच्या मानसिकतेवर होतोय, त्यांची मेंटॅलिटी किंवा मेंटल स्ट्रेंथ असते किंवा मेंटल ताकद, वैचारिक ताकद कमी होतीये। त्यामुळे एखादं अपयश असेल, एखादा त्रास असेल, तर ती सहन करण्याची शक्ती जी आपल्यात आहे ती त्यांच्यामध्ये कमी होत चालली आहे। तर आपल्याला अभ्यासाबरोबरच याही गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की त्याची मेंटल स्ट्रेंथ म्हणजे एखादं अपयश आलं तर ते कसं पचवायचं, एखादं अडचण आली तर त्याला पुढे सामोरे कसं जायचं, तर तिथून पळ न काढता त्याला फेस करून समोर कसं जायचं, तर याच्यासाठी आपण जास्त प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं।
डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, तहसीलदार होणं, डेप्टी कलेक्टर, कलेक्टर होणं याच्यापेक्षाही माझ्या मुलांनी, माझ्या मुलींनी कुठल्याही अडचणीत ठामपणे उभं राहणं, त्या अडचणीतनं स्वतःचा मार्ग स्वतः शोधणं आणि ते करून दाखवणं म्हणजे खरं यश आहे असं मला वाटतं. कुठल्याही पदापर्यंत पोहोचण्यासाठी, कुठल्याही चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल असतो, त्याला काही वेळ द्यावा लागतो आपल्याला आणि त्याच्या मागं खूप कष्ट असतात, खूप लोकांचा सॅक्रिफाईस असतो. आई वडिलांचे खूप कष्ट असतात, शिक्षकांचं खूप कष्ट असतं. एखाद्या मुलाकडनं किंवा विद्यार्थ्यांकडनं अगदी आमच्याकडनं सुद्धा चूक झाली तर लोक सहज बोलतात बाहेर, हे शिकवलंय का शाळेत, किंवा अगदी मुली लग्न झालेले असतील आणि त्यांच्याकडनं काही चूक झाली तरी तेच म्हणतात आई वडिलांनी हे शिकवलंय का. म्हणजे आपल्याकडे जेव्हा चांगलं काही होतं किंवा वाईट काही होतं तेव्हा उद्धार फक्त शिक्षकांचा आणि आई वडिलांचा होत असतो. ज्याच्यामुळे आपण शिकलो किंवा ज्याच्या नादाने आपण चुकीची गोष्ट केली त्यांचं नाव कुठेच येत नाही. तर उद्धार कुणाचा होतो. त्यामुळे विद्यार्थी छोटे आहेत पण त्यांना हीच एक संदेश द्यायचा आहे की आपण असं काहीतरी एक काम करावं की ज्याच्यामुळे आपल्या पालकांचं आणि शिक्षकांचं नाव मोठं होईल. त्यांनाही अभिमान वाटेल की हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, ही माझी विद्यार्थिनी आहे. हे ऐकायला म्हणजे मलाही माझ्या शाळेत शिकवणारे काही शिक्षक सांगोला तालुक्यातले आहेत, रिटायरमेंट झालेले आहेत. अगदी ऑफिसला भेटायला आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद किंवा ते समाधान एक वेगळं असतं की त्यांनी सांगणं की ही माझी विद्यार्थिनी आहे, 4 लोकांना केबिन मध्ये बसलेल्या सांगणं. तर आजकालच्या पालकांची खूप जास्त जबाबदारी. आमच्या वेळेस मोबाईल नव्हते, व्हिडिओ गेम किंवा बाहेरचं टीव्ही वगैरे पण तेवढं प्रमाण नव्हतं. त्यामुळे असेल कदाचित ती अटॅचमेंट आमची त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाशी तेवढी नाहीये. पण आजकालच्या मुलांना म्हणजे अगदी लहान पाळण्याच्या बाळाला सुद्धा ते टच करायला खूप इझिली समजतं किंवा ते बघून मोबाईल लगेच शांत होतात. तर ती डिटॅचमेंट त्यांच्याकडनं करणं किंवा एका पाठीमागच्या स्कूलमध्ये कुठेतरी मी तिथं कार्यक्रमाला गेलेली की संध्याकाळचे 2 तास मोबाईलचा उपवास किंवा मोबाईल बंद ठेवून घरातल्यांनी टीव्ही मोबाईल बंद ठेवून त्या मुलांनी फक्त अभ्यास करायचा, जे काही खेळ असतील ते खेळायचे, एकमेकांशी गप्पा मारायच्या, शाळेत काही झालं काही नाही झालं ते विद्यार्थ्यांकडनं विचारून आई वडिलांनी घ्यायचं. आई वडिलांनी त्याच्यामध्ये काही आणखी सुधारणा असतील किंवा त्याच्या समस्या असतील ते ऐकून त्याच्याशी गोड बोलून त्याच्या दिवसाचा सगळा दिनक्रम विचारून त्या गप्पांमध्ये तो 2 तासाचा वेळ घालवायचा. तर त्या वेळेमध्ये पालकांनीही मोबाईल हातात घ्यायचा नाही आणि टीव्हीचा रिमोट हातात घ्यायचा नाही. तर जेव्हा आपण असं करू तेव्हा ती त्यांना सवय लागेल. आता मला इथं बोलावलं, कार्यक्रमाला थोडा वेळ झालाय चालू व्हायला पण आणि मलाही थोडी घाई आहे. तर मला एक छोटंसं उदाहरण सांगायचंय.